नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्या दोघंही निघालेले असतात। काव्याच्या माहेरी पार्थ तिला ड्रॉप करणार असतो आणि रस्त्यातच मग पार्थला उशीर झालेला आहे हे लक्षात येतं आणि पार्थ काव्याला म्हणू लागतो की तुमचा फोन द्या आणि मग तुमच्या फोनवरून फोन लावा असं पार्थ सांगत असतो। मग पार्थ नंबर सांगतो। नंबर जेव्हा काव्या ऐकते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तो नंबर असतो तो म्हणजे जीवाच्या नंबरवरती फोन लावायचा असतो। काव्या म्हणते की हो लावते, 1 मिनिट। पार्थ म्हणतो जीवाचा नंबर आहे, जीवाच्या नंबरवरती फोन लावायचा आहे असं पार्थने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि मग काव्याला आठवतं तिच्या मोबाईलमध्ये जीवाचं नाव हे जीविका नावाने सेव्ह केलेलं होतं, कारण काव्य आणि जीवा ह्या दोन्ही नावाचं कॉम्बिनेशन म्हणजे जीविका असं नाव सेव्ह केलेलं होतं। आणि काव्या मात्र कासावीस झालेली असते, तिला तिच्या आणि जीवाच्या आठवणी आठवत असतात। त्यांनी एकमेकांबरोबर झालेल्या गोष्टी, घालवलेला वेळ हे सगळं तिला आठवत असतं आणि तेव्हा मात्र तिने खूपच टेन्शनमध्ये आलेली असते। आणि मग पार्थ म्हणतो काय झालं, लागत नाहीये का फोन? तेव्हा मात्र काव्या सांगत असते की हो लावते, थोडंसं माझ्या ना मोबाईलचा टचस्क्रीनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय असं तिने आता स्पष्टपणे इकडे सांगितलेलं असतं। तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं? इकडे आता जीवाला खूपच राग आलेला असतो आणि जीवा मात्र तो फोन घ्यायलाच तयार नसतो। पार्थ म्हणतो काय चाललंय याचं, हा फोन का घेत नाहीये? ह्याला फोन केला जातोय ना, कारण एवढ्या वेळा फोन केला जातोय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणून फोन केलेला असणार आहे। इकडे जीवा मात्र कविराज नावाने तिच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असतो आणि तो म्हणत असतो की ही का सारखं फोन करते, नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि हिने कशासाठी फोन करते? असे अनेक प्रश्न आता जीवाला पडलेले असतात। जीवाला वाटत असतं की ही आईकडे गेलेली आहे म्हणूनच आपल्याला कॉल करत आहे असं जीवाला वाटत असतं आणि म्हणून जीवा तिचे फोन उचलण्यासाठी तयार नसतो आणि जीवाला राग येत असतो। जीवाला असं वाटत असतं की आता का फोन करते, परंतु पार्थचं इकडं असं म्हणणं असतं की एवढ्या वेळा फोन केले जात आहेत तर जीवाने फोन रिसीव्ह केला पाहिजे, जीवाने फोन घेतला पाहिजे असं पार्थला वाटत असतं। काव्या मात्र इकडे टेन्शनमध्ये आलेली असते आणि पार्थ मात्र काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर जीवा फोन उचलतो आणि म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, सगळं संपलेलं आहे आता, मग पुन्हा का कॉल केले जात आहेत? आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर काव्याला मात्र खूपच टेन्शन येतं। पार्थ म्हणतो अरे जीवा कोणाशी बोलतोयस तू? तेव्हा जीवा म्हणतो अरे ते क्रेडिट कार्डवाले, त्यांचं बिल सगळं मी पे केलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तरीही पुन्हा त्यांचे मला कॉल येत आहेत असं तो सांगू लागतो। तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की अरे एक काम होतं माझं, आपले जहागीरदार काका आहेत ना त्यांना कॉल करून सांग की मला यायला थोडं लेट होणार आहे, मग ते मॅनेज करतील ना। आणि काय झालं माहिती आहे का, माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झालेली आहे आणि त्यामुळं मी त्यांना कॉल करू शकत नाही। जीवा विचारतो की असं झालंय का, बरं ठीक आहे चालेल, मी कॉल करून त्यांना कळवतो। इकडे काव्य कासावीस झालेली असते आणि मग नंतर कॉल ठेवताना इकडे जीवाला पार्थ सांगतो की अरे हा काव्याचा नंबर आहे आणि काव्याचा नंबर सेव्ह कर तुझ्या मोबाईलमध्ये। तेव्हा तो म्हणतो की काय अननोन नंबर आहे म्हणून आलेला होता ना, आणि मग तो म्हणतो की हो चालेल आणि मग काव्याचा नंबर तो काव्या पार्थ देशमुख अशा नावाने सेव्ह करतो आणि एवढा मोठा सगळा गोंधळ झालेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा काव्याला मात्र इकडे टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर काव्या विचार करत असते आणि जीवालाही तेवढाच राग येत असतो, कारण हे नातं स्वीकारणं त्याला खूपच अवघड जात असतं आणि या नात्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ते सोडवणंही त्याला अवघड जात असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मिथुन जे असतात मिथुन काकांनी आता फ्रेम बनवून आणायला सांगितलेले असतात आणि मानिनी त्याचबरोबर विक्रमला ते बसवतात आणि म्हणतात की मानिनी वहिनी तुम्ही जसं सांगितलेलं होतं ना, अगदी तशा पद्धतीनं मी ह्या फ्रेम बनवून आणलेल्या आहेत। तेव्हा मानिनी म्हणते हो भाऊजी अगदी बरोबर आहे। तेव्हा विक्रम म्हणतो अगं मानिनी तुला आठवतंय का गं, आपलं लग्न झालं तेव्हाही आपण अशाच पद्धतीच्या फ्रेम बनवून आणलेल्या होत्या? तेव्हा मानिनी म्हणत असते हो ना आठवतंय मला अगदी। तेव्हा इकडे मिथून म्हणत असतो हो आमचं लग्न झाल्यावर तुम्ही मला आणि त्याचबरोबर मंजूला पण त्याच फोटो स्टुडिओमध्ये पाठवलं होतं। तेव्हा विक्रम म्हणतो हो बरोबर आहे, त्याच फोटो स्टुडिओमध्ये पाठवलेलं होतं, त्यांचं छान बोलणं चाललेलं असतं। तेव्हा विक्रम म्हणत असतो पण मानिनी मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं का केलंस तू, तुला माहिती आहे का या सगळ्यामुळं काय होणार आहे? तेव्हा मानिनी म्हणत असते हो मला माहिती आहे, पण त्याच जर गोष्टी सगळ्यासारख्या समोर असतील तर मुलांना त्या गोष्टीची सवय होऊन जाईल आणि लग्नानंतर होईलच की प्रेम, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र मिथून त्याचबरोबर विक्रम हे सगळेजण बोलत असतात। विक्रम पण म्हणत असतो की हो वहिनी बरोबर आहे। तेव्हा मानिनीचं असं म्हणणं असतं की कसं आहे त्यांना आपण त्या गोष्टींची सवय झाली पाहिजे, त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे असं ती सांगत असते।
आणि त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही मुलांनाही त्या गोष्टीची सवय झाली पाहिजे आणि ह्या गोष्टी अशाच पद्धतीनं झाल्या पाहिजेत हे समोर आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता जीवा तिथं आलेला असतो, जीवाला बोलवलं जातं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथं सगळे बसलेले आहेत आणि मग मिथून जातो आणि ती जी फोटो फ्रेम आहे ती जीवाच्या हातात देतो आणि जीवाला म्हणतो की हे बघ. जीवा मात्र ती फोटो फ्रेम पाहत असतो. जीवाला खूप छान वाटत असतं, पण त्याच्या मनामध्ये असतं ती म्हणजे त्या फोटोमध्ये असणारी आहे ती म्हणजेच काव्या. परंतु आता जे घडत आहे त्यामुळं त्याने शांतपणे ही गोष्ट घेतलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता समोर आलेले असतात ते म्हणजे काव्या आणि पार्थ. काव्या आणि पार्थ आल्या त्यांना बोलवलं जातं, तर काव्या रूममध्ये निघून जाते आणि त्याचबरोबर इकडे काव्या रूममध्ये गेलेली असते. मग पार्थ तिथं बसलेला असतो. पार्थच्या हातात मिथून दादा ती फ्रेम आहे ते देतात आणि त्याला म्हणतात की हे बघ तुमच्यासाठी सरप्राईज आहे, रूममध्ये लावायची आहे आपापल्या, असं म्हणत त्यांनी ती फ्रेम ती हातात दिलेली असते आणि सांगितलेलं असतं. इकडे मात्र जीवा त्या फोटो फ्रेमकडे पाहत असतो आणि पार्थही पाहत असतो. पार्थला मात्र छान वाटलेलं असतं. पार्थनेही कुठंतरी मनापासून ते लग्न ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्या नात्याचा स्वीकार केलेला आहे आणि तो त्या नात्यामध्ये पुढे जात आहे. परंतु जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता ते दोघंही फ्रेम घेऊन गेलेले असतात आणि इकडे मानिनी म्हणत असते की पार्थ आणि नंदिनी या दोघांना काही प्रॉब्लेम नसणार आहे, ते दोघंजण ही गोष्ट ॲक्सेप्ट करतील. पण पुढची मोठी गोष्ट आहे ती म्हणजे काव्या. काव्या म्हणजे वादळ आहे आणि काव्या नक्की काय करेल, कसा कांगावा करेल, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि मग पार्थने ती फोटो फ्रेम आहे ती रूममध्ये नेऊन लावलेली असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की पार्थने ती फोटो फ्रेम रूममध्ये लावलेली आहे. इकडे जीवा पण ती फ्रेम घेऊन रूममध्ये आलेला असतो. त्याचं मन कासावीस झालेलं असतं, त्याला वाईट वाटत असतं. त्याला कळत नसतं की काय करू, हे नातं कसं ॲक्सेप्ट करू मी, कारण माझ्या सगळीकडे मनामध्ये फक्त काव्य आहे आणि ही गोष्ट त्याने एकतर लपवूनही ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला त्रासही तेवढाच होत असतो. त्याला कळतच नसतं की हे नातं ॲक्सेप्ट कसं करायचं आहे. याच गोष्टींचा विचार तो करत असतो. त्याच्या हातामध्ये ती फ्रेम असते आणि त्यासोबतच तो विचार करत करतच ती फ्रेम आता उलटी टेबलवरती ठेवतो. इकडे काव्या रूममध्ये आलेली असते आणि तिची चिडचिड ही चालूच झालेली असते. म्हणजे काव्याला चिडचिड करण्यासाठी, रागराग करण्यासाठी काहीही लागत नाही. ही गोष्ट मात्र आता घरात सगळ्यांनाच कळलेली असते आणि सगळेजण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करूनच असतात की काव्या म्हणजे वादळ आहे, कधी काय होईल काहीही सांगता येत नसतं. आता काव्याच्या हाती ती फ्रेम लागते आणि झाला, काव्याचा गोंधळ सुरू झालेलाच असतो. काव्याच्या हाती ती फ्रेम लागलेली आहे आणि काव्या मात्र आरडाओरडा करायला सुरुवात करत असते आणि काव्या म्हणत असते काय आहे हे सगळं, मला ना कळतच नाही आहे की या लोकांना का कळत नाही आहे की हे नातं अजून आम्ही ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे आणि ह्या लोकांचे जे हौस आहे ती जरा जास्तच वाढलेली आहे. त्यांना आता ह्या फोटो फ्रेम आणून लावायची काय गरज आहे. आणि मग ती फोटो फ्रेम त्या टेबलवरती ठेवलेली असते. पार्थने आणून ती उलटी करते आणि तिथे ठेवते. इकडे जीवाने पुन्हा ती फ्रेम उचललेली असते आणि ती फ्रेम उलटी म्हणजे तो उलट्या साईडने ठेवतो, तर इकडे काव्याने ती फ्रेम नजरेसमोर ही नको आहे अशा पद्धतीने टाकलेली असते. इकडे जीवाने पण त्याच गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीवाने हे सगळं केलेलं असतं आणि तो तिथून निघून गेलेला असतो. काव्या पण इकडे रागारागाने आता किचनमध्ये आलेली असते. काव्याच्या पाठोपाठ किचनमध्ये एंट्री झालेली असते ती म्हणजे आता रम्या तिथं आलेली असते आणि मग काव्याकडे ती पाहत असते. काव्याला म्हणत असते अगं काव्या काय झालंय. काव्या मात्र कॉफी बनवत असते आणि काव्याकडे रम्या आलेली आहे आणि तिला म्हणत आहे की काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण हे सगळं जे काय आहे ना, जे चालू आहे ना ते मला माहिती आहे, पण अगं काव्या मला सांग ना काय प्रॉब्लेम झाला आहे, आता एवढी रागवायला काय झालेलं आहे तुला. आणि हे सगळं बोलत असताना इकडे जेव्हा आता रम्या काव्याला बोलत असते तेव्हा रम्याला काव्या म्हणत असते तू माझ्याजवळ का आलेली आहे, काय गरज आहे, मी तुला सांगितलं आहे का तू माझ्याशी बोल म्हणून. तेव्हा रम्या म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, अगं मला मोठी बहीण समज ना, तू काय प्रॉब्लेम आहे तुला, तू माझ्याशी शेअर करू शकतेस, मी आहे ना तुझ्यासोबत. तर इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो. काव्या म्हणते की मी तुला मोठी बहीण का समजू, कारण ऑलरेडी माझी मोठी बहीण माझ्यासोबत आहे, मग मी तुला मोठी बहीण समजायची गरजच काय आहे, असं काव्याचं म्हणणं येतं. आणि काव्या गरम पातेला आहे ती तशीच हाताने उचलत असते. काव्याचा फोन वाजत असतो आणि रम्या मात्र काव्याचा फोन घ्यायला जाते आणि तेव्हा काव्या म्हणत असते की माझ्यापासून आणि माझ्या
फोनपासून लांब राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याशी कोणतंही नातं बनवायला यायचं नाही. पहिली गोष्ट एक आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की माझ्या फोनला कधीही हात लावायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी बहीण आहे ना ती लाखात एक आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळं पुन्हा माझी बहीण बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. तिने म्हणत असते, अगं काव्या तुझ्या हाताला भाजलंय ना. तेव्हा काव्या म्हणत असते, मी तुला सांगितलंय ना लांब राहायचं माझ्यापासून. काव्याचं जे स्पष्ट बोलणं असतं, स्पष्ट वागणं असतं, त्याचा लोकांना त्रास जरी होत असला तरी काव्या जे वागत असते ते अगदी बरोबर असतं. आणि काव्या मात्र स्पष्टपणे इकडे रम्याला सांगत असते की तू माझ्यापासून लांब राहा, तू माझ्या जवळपासही येऊ नकोस, एवढं स्पष्ट काव्या बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रम्या इकडे प्रत्येक वेळेस काव्याला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असते. तिला काव्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि त्या म्हणजे काव्याच्या आयुष्यात काय घडलेलं आहे, नक्की काव्याचा प्रॉब्लेम काय आहे, हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून ती काव्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्याची तर काव्याने आता वाटच लावलेली असते आणि काव्याला कळायचं, इकडे रम्याला कळायचं बंद झालेलं असतं. मग काव्या स्वतःहून ती कॉफी ओतून घेते आणि तिला सांगू लागते की तुझ्याशी असलेलं नातं आहे ना ते बेचव आहे या कॉफीसारखं. काही झालं तरीही तुझ्या त्या नात्याला मला काहीही किंमत द्यायची नाही, हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच रम्या म्हणत असते, पण ही काव्य अशी का वागत आहे? आणि तिला म्हणालेली असते, अगं ही असली बेचव कॉफी कशाला पिते? मी तुला ना सिनेमन कॉफी बनवून देते. माझ्या हातची सिनेमन कॉफी पार्थला खूप आवडते, तुलाही आवडेल. परंतु काव्याने मात्र तिला तिथून धुडकावून लावलेलं असतं आणि काव्याने तिचा डाव चांगलाच ओळखलेला असतो. इकडे नंदिनी आता आनंद निवासला गेलेली असते आणि ती घरी आलेली असते. घरी आल्यानंतर ती बाकीच्या गोष्टी करणार असते आणि रूममध्ये येते आणि पाहते तर ती फ्रेम उलटी ठेवलेली तिला दिसते ड्रेसिंग टेबलच्या तिथे. मग ती फ्रेम ती उचलते आणि म्हणते, खरंच किती सुंदर फोटो आहे. कारण नंदिनीच्या आयुष्यामध्ये या लग्नामुळे काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत, चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. परंतु या लग्नामुळे काव्या आणि जीवा यांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे हा विचार मात्र कोणाच्या डोक्यात येत नाही. आणि विचार डोक्यात येणार तरी कसा, कारण त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधी सांगितलेलंच नसतं. हे अचानक झालेलं लग्न असतं आणि नंदिनीनं ते लग्न ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि नंदिनीने आता तो फोटो हातात घेतलेला असतो आणि त्या फोटोकडे पाहत असते. ती म्हणत असते, हो बरं झालं, मी कितीतरी दिवस झालं अशाच फोटो फ्रेमचा विचार करत होते, पण कुणी दिलाय हा फोटो, खरंच खूप छान आहे, असं नंदिनी म्हणत असते. म्हणजे तिच्या डोक्यात विचार असतो की आपल्या लग्नातला एखादा फोटो आपण लावला पाहिजे, असं तिला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीला तो फोटो मात्र खूपच आवडलेला असतो आणि नंदिनी त्या फोटोशी बोलत असते. त्या फोटोसोबतच तिने गप्पा मारत असते आणि नंदिनीच्या लक्षातही आलेलं नसतं की हा फोटो कुणी गिफ्ट दिला असेल, हा विचारही ती करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ पुन्हा रूममध्ये येतो आणि काव्याने तो फोटो आहे तो उलटा टाकलेला असतो, तो सरळ करतो. तो म्हणतो, कोणी केले हे सगळं असं असं म्हणत तो फोटो सरळ करतो आणि तो व्यवस्थित तिथे टेबलवरती ठेवतो. इकडे काव्याच्या हाताला चांगलाच पातेल्याचा चटका बसलेला असतो आणि काव्या आदळआपट करतच आलेली असते. काव्या मात्र विचार करत असते की हे सगळं काय चाललंय आणि हे माझ्याच आयुष्यात का होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तिला खूप राग येत असतो, तिला ह्या गोष्टी सहनच होत नसतात. कारण हे सगळं या घरातली लोक का करतायत हा प्रश्न तिचा असतो आणि या घरातल्या लोकांबद्दलच तिला प्रॉब्लेम असतो, असं तिचं वागणं चाललेलं असतं. आणि काव्या तंतनतच रूममध्ये येते आणि तिथे मात्र आता तो फोटो सरळ केलेला असतो, तो म्हणजे पार्थने. काव्या येते, ती फोटो फ्रेम पाहते आणि पुन्हा तिची चिडचिड सुरू होते की हे सगळं कोण करतंय, हे सगळं का केलं जातंय, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि तिची आदळापट सुरू झालेली असते. काय या लोकांना कळत नाही आहे की हे नातं आमच्यावरती का लादलं जातंय, हा प्रश्न ती विचारत असते. आणि मग पुन्हा तो फोटो तिथे सरळ पाहून तिला राग येऊ लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पार्थ पुन्हा रूममध्ये आलेला असतो आणि पार्थ येतो आणि तो फोटो पाहतो. पार्थने जेव्हा हे केलेलं असतं तेव्हा काव्याने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा सगळेजण धावत आता आलेले असतात. नक्की काय झाले हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि सगळे तिथं आलेले असतात. त्याच वेळी पार्थ म्हणतो की काय झालेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते की हा फोटो कोणी बनवून आणलेला आहे, का कळत नाही आहे, हे सगळं असं का केलं जातं आहे, मला ना कळतच नाही आहे, तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही सगळेजण माझ्याशी असे का वागताय, हा प्रश्न मला पडलेला आहे, काव्या हे विचारत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या बाद झालं, काय चाललं हे सगळं, एवढी आदळापट करायची काहीही गरज नाही,
असं पार्थ काव्याला सांगत असतो. रम्या त्याचबरोबर वसुंधरा सगळे तिथं पोहोचलेले असतात आणि काव्याचा आरडाओरडा सुरू झालेला असतो. काव्या मात्र जोरजोरात ओरडत असते, जोरजोरात बोलत असते. हे काव्याचं सगळं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हा फोटो इकडे मिथून सांगतो की मी बनवून आणलेला आहे. तेव्हा काव्या म्हणते, का तुम्ही मान्य करत नाही? कारण आम्ही ह्या लग्नाचा स्वीकारच केलेला नाही, तर हे नातं तुम्ही माझ्यावरती का लागताय? हा प्रश्न काव्या सगळ्यांना विचारते आणि ते मिथूनवरती ओरडेल की काय हे लक्षात आलेलं असतं. म्हणून मानिनी समोर येते आणि मानिनी म्हणते, मी बनवायला सांगितले होते हे फोटो, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू तुम्ही खूप समजूतदार आहात ना, मग का समजून घेत नाहीये तुम्ही आम्हाला? का तुमच्या लक्षात येत नाहीये की हे सगळ्याचा परिणाम आमच्यावरती काय होणार आहे ते? हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती मानिनीलाच आता उलट प्रश्न विचारत असते. मानिनीलाच प्रश्न विचारत असते, तुम्हाला का कळत नाहीये? तुम्ही का आमच्या नात्यामध्ये अशी लुडबुड करताय? का आमच्यावरती जबरदस्ती करताय? हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं आणि काव्या हे सगळं फडाफडा बोलत असते. ती मागचा पुढचा विचारही करत नाही. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की या घरातल्यांनी मला का त्रास दिलेला आहे, का त्रास देत आहेत? इकडे नंदिनी, विक्रम सगळेजण पाहत आहेत. नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या काय चाललंय तुझं? बस झालं ना? काव्या मग आता मानिनीला उलट प्रश्न विचारायला लागलेले आहे की मानिनी काकू तुम्ही का समजून घेत नाहीये आम्हाला? तुमच्या लक्षात काय येत नाहीये की या सगळ्याचा परिणाम काय होतोय? तुम्हाला का कळत नाहीये? असे मानिनीला उलट प्रश्न विचारायला लागलेले आहे. तेव्हा मात्र आता नंदिनी शांत राहत नाही. नंदिनी म्हणते की काव्या काय चाललंय तुझं? तू आपल्या सासूबाईंशी बोलतेय, तुझ्या लक्षात येत नाहीये का? का तुला विसर पडलेला आहे मोठ्यांशी कसं वागायचं असतं ते? एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा त्यांच्याशी या भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही. मोठी बहीण आहे मी आणि तू जिथं चुकशील तिथं मी तुला समजवायला सांगायला येणार आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं नंदिनीने आता स्पष्टपणे काव्याला सांगितलेलं आहे आणि काव्याचं जे वर्तन आहे ते चुकीचं ठरत आहे. म्हणून नंदिनी प्रत्येक वेळेस इथे काव्याचा कान पिळायला देत आहे. कारण नंदिनीचं असं म्हणणं आहे की घरातल्यांशी मोठ्यांशी व्यवस्थित वागलं पाहिजे. म्हणून नंदिनी ही काव्याच्या अंगावरती धावून गेलेली आहे आणि तिला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला समजून सांगत आहे की तू असं वागू नको, तुझ्याकडून चुकत आहे. आणि काव्याचं मात्र उथळ वागणं वाढत चाललेलं आहे. तिला मात्र जराही प्रश्न पडत नाही की आपण हे जे काही वागत आहोत या सगळ्याचा घरातील सगळ्यांनाही तेवढाच त्रास होतोय. आपण अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, आपण असं वर्तन नाही केलं पाहिजे. ही गोष्ट मात्र तिच्या लक्षातच येत नाही. जीवा त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे नंदिनीने आता काव्यावर चांगलाच आवाज चढवलेला आहे आणि तिला तिची लायकी दाखवलेली आहे. त्याचबरोबर तिला गप्पही केलेलं आहे. नंदिनी जेव्हा काव्याला हे सगळं ठणकावून सांगत असते तेव्हा काव्याला म्हणत असते की यापुढे लक्षात ठेव, अजिबात तुझं हे असलं उथळ वागणं खपवून घेतलं जाणार नाही. मी मोठी बहीण आहे आणि त्या हक्काने आणि त्या नात्याने तुला प्रत्येक वेळेस तुझी चूक दाखवून देणार आहे. असं म्हणत नंदिनीने काव्याला चांगलाच दम दिलेला असतो आणि काव्या मात्र पाहतच राहते. हे सगळं कोणीतरी करणं गरजेचं होतं आणि ते नंदिनीने पुढाकार घेऊन केलेला आहे आणि काव्याला दाखवून दिलेला आहे की ती चुकते, तर असं चुकलं नाही पाहिजे. आणि मग काव्याला समजून सांगण्यात आलेलं आहे की असं करू नकोस. आता काव्याचं हे वागणं वाढत चाललेलं आहे आणि नंदिनीने आता काव्याला रागवलेले आहे. नक्की नंदिनीच्या बद्दल काव्याच्या मनात काय विचार येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.